लागावा, धड याची बी अक्कल नाही रे तुला. ए कबार, अपनी जबान को लगाम दो. फौलाद खान, तुम काफरों की जबान बंद करना अच्छी तरह से जानते हो. इस कवि कलश की जबान को लगाम तुम दो. आणि संभाजीराजांच्या मित्राच्या कविराजांची जीभ छाटण्याचा आलाम तयार झाला. संभाजीराजांच्या डोळ्यासमोर कविराजांची जीभ छाटली गेली. संभाजीराजाच्या समोर कविराजांचे डोळे बाहेर काढले गेले. अरे नखा उपसली गेली, बोट छाटली गेली. दोन सैतानांनी यावं संभाजीराजाच्या समोर उभे असलेल्या कविराजांच्या समोर जावं. एकानं पोटाकडून वर मारावं, एकानं पाठीकडून वर मारावं. अरे आमच्या मारुतीला जसा सेंदूर फासला ना, जसा दिसतो ना, रक्तबंबाळ कविराज संभाजीराजांना दिसू लागले. औरंगजेब म्हणाला, काबार, मृत्यू को गले मत लगाना, लेकिन हमने सोच लिया है तीसरी गलती हम नहीं करेंगे. पहली गलती की है हमने, शाहजी को छोड़ दिया. दूसरी गलती की है तुम्हारे बाप सिवा को छोड़ दिया. अब तीसरी गलती हम नहीं करना चाहते. तुम कुछ बोलते क्यों नहीं? संभाजीराजे बोलू लागले, औरंग्या, या भारत देशातल्या मातीचा कण ना कण आमच्यासाठी खजानाच आहे. अरे परप्रांतातून चालून आलेले तुम्ही कोणी कुत्री, अरे तुम्ही गिळला आमचा भारत वर्ष, तुम्ही गिळला. औरंग्या हिंदुत्वाचं रोग मी, तेजाची तडपती तलवार मी, अरे घाव छलणारी ढाल मी, त्यागाची शाल मी. होय औरंगजेब, होय धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतीवीर छत्रपती संभाजी राजा मी. आणि संभाजी राजांवरती आराम सजा चालू झाली. लाल बुंदळ्या संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये घालण्यासाठी लगेच हजर करण्यात आल्या. कुणीतरी लाल बुंद झालेल्या तत्पसळ्या घेऊन आला आणि संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये घालणार. संभाजीराजांच्या पुढे गेला. संभाजीराजाचे डोळे कोमल पाहिले आणि हा बोलतो, हे परवरदिगार, कितनी प्यारी आंखें है ये. इतनी प्यारी आंखें मारने के लिए नहीं है. इन आंखों को मत मारो, इन मासूम आंखों को मत मारो. पण जो संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये लालबुंद झालेल्या तक्तसळ्या घालण्यासाठी आला होता तो मुसलमानच होता. त्याला माहिती होतं याला मला मारण्यासाठी जर पुढे पाठवलंय आणि संभाजीराजाला जर नाही मारलं, डोळे जर नाही काढले तर माझेच वंश मला मारतील. पण मी मेलं तरी चालेल, पण संभाजीराजाचे डोळे मी प्यारे प्यारे नाही काढू शकत. त्या सरदाराला लालबुंद झालेल्या तक्तसळ्या घेतल्या आणि सरळ आपल्याच दिशेने फिरवल्या आणि आपल्या काळजामध्ये खुपसून घेतल्या. 25-30 तलवारीनं त्याला जागेवर कापलं. हा संभाजीराजाला केलेला मुसलमान सरदाराचा हा शेवटचा मुजरा होता. पुण्यांदा लालबुंद चक्क झालेल्या सळ्या एक जणांना घेतल्या. हे गवार, आलमगीर आलम पनाह ने सजा फरमाई है कि तुम्हारे आंखें निकाल दी जाए. संभाजीराजे म्हणाले, तुमच्या ताब्यात सापडलोय मी, मृत्यू स्वीकारेल पण झुकेगा नाही. जर यदा कदाचित तुमच्या तावडीतून हा संभाजी सुटला ना, तुमच्या औरंगजेबाच्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय हा संभाजी माघारे फिरकणार नाही. झालेल्या तख्त सगळ्या संभाजीराजांच्या समोर गेल्या आणि डोळ्यामध्ये जरा शिरल्या, ओ शिरल्या त्याच वेगानं. माघारी येताना फक्त रक्त आणि काळा धूर घेऊन आल्या. माघारी फक्त
संभाजीराजांची जीप काढायची म्हणून धारधार कट्यार हजर केली गेली. इस काफर की जबान काट दी जाए. ए काफर, खोल तुम्हारी जबान, खोल. संभाजीराजांचा जबडा होता हो तो. अरे वाघाचा जबडा होता तो, वाघाचा. अरे वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून वाघाची दात मोजणारी जात अवकात सांगणारा संभाजीराजा होता तो. गायऱ्याचं काम होतं का? आज फोर व्हीलर गाडी समोरून असा रस्त्यावर रात्रीच्याला वाघ आला तरी एवढा प्याका असून काय बोलतो तो. संभाजीराजाचा जबडा उडत नव्हता. नाक दाबलं, श्वासासाठी जीव गुदमरला, होठ लवलवले, कुणीतरी गज घेतला लोखंडी आणि संभाजीराजांच्या दातावर तोंडावर मारला. होठ फुटले, दात खळकून बाहेर पडले आणि संभाजीराजाच्या तोंडामध्ये जबड्यामध्ये कट्यार गेली. बाहेर आली ती जीप माघारी घेऊनच. अरे किती हाल हाल सोसावेत माझ्या राजानं. देशमुख महाराज, 41 दिवस हाल सहन करणाऱ्या माझ्या संभाजीराजाला काय बनवणार आहात? काय बनवणार आहात? माझ्या संभाजीराजाला हात तोडले, पाय तोडले, कोल्ह्या कुत्र्याला खाऊ घातलं. औरंगजेबाच्या समोर फौलाद गेला आणि फौलाद खान खाली मान घालून उभा राहिला. औरंगजेबाच्या समोर गेल्यावर औरंगजेबाला विचारलं, सांगितलं, हुजूर, हुजूर हमने उस काफर संभा को मार डाला. हुजूर, हुजूर, उस काफर संभा को हमने मार डाला, हमारे इन हाथों से. बहुत खूब, बहुत खूब. तो बताओ, जब तुम उसके आंखें निकालने चले थे तब क्या कहा उस काफर संभा ने? बताओ. जब तुम उसके जीभ काटने के लिए गए, जबान काटने के लिए गए, तब उस काफर शिवा के बेटे उस काफर संभा ने क्या कहा? हमें बताओ, हम सुनना चाहते हैं, बताओ. हुजूर, हुजूर, हमने उसके हाथ कटवा दिए, लेकिन उसने हमारे सामने नहीं हाथ जोड़े. हुजूर, हमने उसकी आंखें निकाल दी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हुजूर, हमने उसकी जबान काट डाली, लेकिन अपनी जिंदगी की भीख नहीं मांगी अपनी जबान से उसने. हुजूर, हमने उसके पांव काट दे, लेकिन हमारे सामने नहीं टेके उसने अपने घुटने. हुजूर, सचमुच शेर था वो, शेर. औरंगजेब हतबल झाला, गुडघ्यावर पालथ्या पाय घड्या घालून बसला आणि औरंगजेब बोलू लागला, हे परवरदिगार, आज मारणारा मेला आणि जो मेला तो अमर झाला. क्या करे ऐसा काफर संभा शिवा जैसा एक मई का लाल हमारे खून में क्यों नहीं पैदा होता? आखिर क्यों? इस हिंदुस्तान में और इस मरकठी मिट्टी में ये मराठे कैसे कैसे पैदा होते हैं, कैसे कैसे? पण औरंगजेबाने ज्यावेळेस विचारलं संभाजीराजाला, संभा, तुम मृत्यू को डरते नहीं? तुम क्यों मरना चाहते हो? आखिर क्यों? त्यावेळेस संभाजीराजाने औरंगजेबाला उत्तर दिलं, औरंग्या, औरंग्या, आज तर मृत्यू आमच्या मागे पळत होता आणि आम्ही मृत्यूच्या मोर पळत होतो. पण औरंग्या, आज मृत्यू आमच्या मोर पळतो आणि आम्ही मृत्यूच्या माग पळतो. रे मागा का माहिती? औरंग्या, रणांगणामध्ये पाठीला पाय लावून पळणारी अवलाद तुमची, आमची नाही. औरंग्या, आमच्यासारखे योद्धे रणांगणात धारा तीर्थ पडण्यासाठी आणि मरण्यासाठी आतुर झालेले असतात. पता है क्यों? क्योंकि हमारे तुकाराम महाराज कहते हैं, रणांगणामध्ये जर योद्धा धारा तीर्थ पडला
तर त्याला देव लोकात जागा मिळते आणि या मृत्यू लोकांमध्ये कीर्ती मिळते.